डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंसह अन्य तिघांना न्यायालयाने 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। रमेश म्हात्रेची तब्येत बिघडत असल्यानं दर 6 तासांनी त्याची वैद्यकीय तपासणी करावी आणि गोळ्या औषधांची गरज असल्यास ते देण्याच्या सूचनाही न्यायालयाने पोलिसांना दिल्यात। पोलिसांनी 5 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। तपासादरम्यान आरोपींची तब्येत खराब झाल्यास तत्काळ वैद्यकीय मदत करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत। पोलिसांनी सांगितलं आज की त्यांना तपास करायचा आहे, तर 5 दिवस पोलीस कस्टडी पाहिजे म्हणून आम्ही त्याला आक्षेप घेतला होता। आमचं म्हणणं की ताब्यात ठेवून तपासाची काही गरज नाही आहे, पण कोर्टाने आमची मागणी मान्य केली नाही आणि त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे। आणि आरोपीची तब्येत खराब असल्यामुळं दर 6 तासांनी आरोपीला हॉस्पिटलमध्ये येऊन चेक करून आणायला सांगितले। डॉक्टरला मारहाण केल्याच्या प्रकरणात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। या प्रकरणी शिवसेना पक्षाने रमेश म्हात्रेला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे। डॉक्टर मारहाण प्रकरणी तुझ्यावर पक्षानं कारवाई का करू नये अशी विचारणा या नोटीसमध्ये करण्यात आली आहे। या उत्तरावरूनच पक्षांतर्गत पुढील कारवाई ठरणार असल्याची माहिती आहे। डॉक्टरांना मारहाण प्रकरणी वादात सापडलेला शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला कोर्टानं हजर करताना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप कल्याण कोर्टातील वकिलांनी केलाय। सुनावणी सुरू असताना पोलिसांनी म्हात्रेला दिलेल्या विशेष वागणुकीवरून पोलीस आणि वकिलांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे। रमेश म्हात्रेला सेलिब्रिटींसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप यावेळी वकिलांनी केलाय। या प्रकारामुळे कल्याण कोर्टात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। सेलिब्रिटीज जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा कसं त्यांचे बॉडीगार्ड्स आपल्याला ढकलतात, तशा पद्धतीने सगळे पोलीस गँग करून एवढी लाईन करून आम्हाला सगळ्यांना ढकलत होते। आम्हाला वकिलांना चला 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 कॉरिडॉर खाली करा। कॉरिडॉर आमचं आहे, आमचं प्रॅक्टिस एरिया आहे, आमचा वर्क प्लेस आहे, त्या कॉरिडॉरमधून आम्हाला का तुम्ही काढताय? हा आमचा मुद्दा आहे।